ऑडिओ टेस्ट। नागपुरातील संविधान चौकामध्ये आज कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं। खरं तर 4 वाजेपर्यंत त्यांना परवानगी देण्यात आली होती आणि शांततेने जे आहे ते आंदोलन पार पडलं होतं। मात्र त्यानंतर ही शहरातील काही विशिष्ट भागातील तरुण जे आहे ते मोठ्या प्रमाणात पुन्हा या ठिकाणी एकत्र झाले होते। मात्र अशी सगळी परिस्थिती असताना पोलिसांनी शांतपणे त्या सगळ्यांना आंदोलन करण्यासाठी 7-7:30 पर्यंतची वेळ दिली आणि त्यानंतर हळूहळू कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देता सर्व तरुणांना जे आहे या ठिकाणाहून आता रिकामं केलेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त मात्र अजूनही कायम आहे। खरं तर आंदोलन कुठल्याही पद्धतीचे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल यासाठी पोलिसांकडून संयम ठेवला जातो आहे। सकाळपासून वेगवेगळे आंदोलन होत असताना पोलिसांनी आपल्या बंदोबस्ताच्या माध्यमातून यशस्वीरित्या जे आहे आंदोलकांना जे आहे या मैदानाबाहेर करण्यात यश आलंय। खरं तर 6 वाजताच्या सुमारास काही तरुण रस्त्यावर उतरण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र पुन्हा त्यांना आतमध्ये आणून जे आहे संविधान चौकाच्या मैदानात आणून त्या भागात आंदोलन करू दिलं आणि त्यामुळे कुठली अनुचित प्रकार घडला नाही आणि सगळा जो आहे शांततेत जो आहे आजचा मोर्चा पार पडलेला आहे। मात्र पोलिसांचा बंदोबस्त आजही या ठिकाणी अजूनही पाहायला मिळतोय। खरं तर उशिरापर्यंत पोलिसांच्या बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। उद्यापासून काँग्रेस या ठिकाणी जे आहे पुन्हा ठेवाय आंदोलन जे आहे ते दिवसभर करणार आहे। त्यानंतर सायंकाळी जे आहे ते पुन्हा एकदा कॅन्डल मार्च सुद्धा काढला जाणार। त्यामुळे संविधान चौकातली ही सगळी परिस्थिती आहे। मात्र पोलिसांचा बंदोबस्त अजून कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस अजूनही खबरदारी म्हणून जे आहे उशिरापर्यंत या ठिकाणी बंदोबस्त कायम ठेवणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डुबडे, साम टीव्ही न्यूज, संविधान चौक, नागपूर।